सगळ्यांका नमस्कार. कशी आसास मंडळी? मस्त मजेत ना? आज सोमवार असा आणि मी करतोय आंबोळे. आता आम्ही मालवणी भाषेत ना, म्हणजे आमच्या कणकवली साईडला तर आंबोळ्यांका ना आम्ही पोळीयो म्हणतो. पोळीयो शुद्ध मराठी भाषेमध्ये पोळ्या, कळलं? आणि आज असा मंगळवार आणि आम्ही ह्यो जो गडगो असा ना तो करून घेवचो ठरवलेलो. म्हणजे समोरचं आमचं गडगो जरा खराब झालेलो होतो. आणि ही बघा अंगणात माझी टू व्हीलर ठेवून दिलंय. ऊन मस्त त्या दिवशी ऊनही पडलेला. म्हणजे पावसाने इतकं उपकार केल्यांना की त्या 2 दिवसातनं अजिबात हे पडाक नाही होतो, पाऊस पडाक नाही होतो. आणि गडगो पूर्ण झालो आणि संध्याकाळी म्हणजे त्यांना आम्ही ह्याच्या गेटच्या समोर पण आम्ही कॉन्क्रीट घालूक सांगितलेलो. आणि इतको पाऊस सुरू झालो ना, म्हणजे कॉन्क्रीट सुकल्यानंतर आणि ही मंडळी बघा आमची कशी उन्हात बसली आहेत. ऊन घेऊसाठी चपलाच्या स्टँडवरती ह्यो मोठो बोको बाहेरून येता. ह्यो पण थंयसर बसलो बघा. कसो खाऊसाठी येता कायम ह्यो आमच्याकडे. ह्यो बोको कोणाचो असा काय असा काय माहिती नाही, पण तो येता आमच्याकडे कायम. आणि हा गुलाब बघा किती सुंदर धरला. आता मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करते. ह्या दुसऱ्या दिवशीचा सीन असा. तर ह्यो बघा आमचो गडगो किती आता उंच झालो तो पुढचो. ह्याच्यापेक्षा उंच केलेलो असा आमचो गडगो. तो त्याचा मी शूटिंग घेऊक नाही आता बाहेर पाऊस पण असा जाऊन आत्ता मी जर घेईन तर मी नंतर त्या व्हिडिओमध्ये कधीतरी दाखवेन किती उंच झालो गडगो तो. हां तू इलं माझ्या मागणं. चला घरात चल. आणि ह्या ठिकाणी ना एक पक्षी असा बघा. ह्यो तुमका दिसता काय? म्हणजे दिसता तसो व्यवस्थित ह्यो पक्षी. या पक्षाचं नाव काय आहात तुमका माहिती असा तर नक्की सांगा. तर ह्यो पक्षी रोज येता आणि थंयसर आमचा पपईचा झाड असा ना त्याच्यावरती काही पपई धरल्यात आणि ते पपई खाऊसाठी तो येता. म्हणजे एक पपई त्यांना टोचून तोडून ठेवलेलो असा. आणि तो आम्ही नंतर काढू काऊ नाही तो पपई. म्हटलं ही पक्षी येऊन खातात तर खाऊन देत. म्हणजे माझी नाही आयडिया ही, मी तर काढून टाकला असते. पण संतोषनी तो माका ठेवूक लावलेलो असा. ह्यो बघा ह्यो पपई संतोषने माका तो ठेवूक लावलेलो असा. कारण ते निसर्गाच्या विरुद्ध कधीही जात नाही. ते म्हणतात की त्यांचे हे सगळे जे जागा असतात ते आम्ही कॅप्चर केलो आणि म्हणून ते इकडे येतात. त्यांना आता पावसाळ्यात एवढं पाऊस पडतात त्यांना कायच खाऊक गावत नाही असा. म्हणून ते आता वस्तीत येतात आणि काहीतरी आपल्या अन्नाच्या शोधात असत. तर त्यांचं अन्न आपण काढून घेऊ नये असा त्यांचा म्हणणं असा. तर तो आता बघा झाडावरती आपण माझी चावल लागली ना थोडी असा. म्हणजे मी दिसल्याबरोबर तो पळालो. आता त्याचा काय मी शक्य